निर्जला एकादशीला ह्या झाडाचे एक पान घरात आणा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी एक अशी एकादशी आहे जी सर्वात श्रेष्ठ मानली जाते. अशी मान्यता आहे की ह्या एका एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होते. पण ह्या एकादशीच्या दिवशी एका विशेष झाडाचे पान घरात आणल्याने काय घडते? का या पानाला भगवान विष्णू आणि माता पार्वतीशी जोडले जाते? आणि कोणते असे उपाय आहेत जे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीचे गुप्त महत्त्व, तुळशीच्या पानाचे धार्मिक रहस्य आणि या दिवशी केले जाणारे काही प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो अनेक लोक श्रद्धेने करतात आणि अत्यंत शुभ मानला जातो. तर चला तर मग जाणून घेऊया निर्जला एकादशीचे महत्त्व. आणि ह्या दिवशी तुळशीला खूप शुभ मानले जाते. घरात आणणे इतके शुभ की हिंदू धर्मात निर्जला एकादशीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी एकादशी मानले जाते. असे सांगितले जाते की वर्षभरातील सर्व 24 एकादशीचे पुण्य केवळ निर्जला एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. विष्णूंना सर्वात प्रिय मानले जाणारे झाड म्हणजे तुळस. त्यामुळे निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान आणि तुळशीची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते. तर निर्जला एकादशीला तुळशीचे पान का घरात आणावे? धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. ज्या घरात तुळशीचा वास असतो त्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते असे मानले जाते. तसेच निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान घरात आणून पूजास्थानी ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी श्रद्धा आहे. तुळशीचे पान आणण्याची योग्य पद्धत. तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. तुळशीसमोर दीप लावून प्रार्थना करावी आणि ओम तुळसे नमः ह्या मंत्राचा जप करत तुळशीची पाने आदरपूर्वक तोडावीत. हे पाने एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवावी. तुळशीची पाने तोडताना झाडाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर ती पाने भगवान विष्णूंना अर्पण करावीत आणि काही पाने घरातील पूजास्थानी ठेवावीत. तुळशीच्या पानाचे धार्मिक महत्त्व. पुराणानुसार तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. विष्णूंना अर्पण केलेल्या तुळशीच्या एका पानामुळे भक्ताला विशेष पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते. तसेच तुळस हे पवित्रता, श्रद्धा, भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे निर्जला एकादशीला तुळशीचे पान घरात आणणे खूप शुभ मानले जाते. तसेच निर्जला एकादशीचे विशेष उपाय. तुळशीचे पान विष्णूंना अर्पण करावेत. तसेच भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर तुळशीचे पाने अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने मन शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते अशी श्रद्धा आहे. तसेच तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा. सायंकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धी वाढते असे मानले जाते. तसेच तुळशीची पाने तिजोरीत ठेवा. पूजेत वापरलेले एक तुळशीचे पान लाल कापडात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवावे. लोकमान्यतेनुसार ह्यामुळे धनाची स्थिरता वाढते आणि आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या माळेने मंत्रजप. निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या माळेने विष्णू मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात कोणते बदल होतात? धार्मिक श्रद्धेनुसार
घरातील वातावरण अधिक पवित्र होते. तसेच मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच सकारात्मक ऊर्जा वाढते. कुटुंबात स्थिरता वाढते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. सुख, शांती आणि समृद्धीची भावना निर्माण होते. तसेच ह्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, तर ह्या दिवशी तुळशीचे पाने रागाने किंवा घाईत तोडू नये. तुळशीच्या झाडाचा अपमान करू नये. तसेच असत्य बोलणे आणि वादविवाद घालणे टाळावेत. सात्विक आचरण ठेवावे. शक्य असल्यास दानधर्म करावे. प्रेरणादायी कथा, तर धर्मग्रंथामध्ये वर्णन आहे की महाभारत काळात भीम यांना सर्व एकादशीचे व्रत करणे शक्य नव्हते. तेव्हा व्यासमुनी यांनी त्यांना निर्जला एकादशीचे व्रत सांगितले. हे व्रत केल्याने सर्व एकादशीचे पुण्य मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे निर्जला एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान घरात आणणे, भगवान विष्णूंना अर्पण करणे आणि तुळशीची भक्तिभावाने पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे घरात सकारात्मकता, सुख, शांती आणि समृद्धीचा वास राहतो. मात्र हे सर्व धार्मिक श्रद्धा आणि परंपरावर आधारित आहे. याकडे आध्यात्मिक साधना आणि भक्तिभावाचा भाग म्हणून पाहावे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मी नारायणाय लिहायला विसरू नका.